हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर चला, खूप दिवसानंतर आपला हा व्हिडिओ येत आहे, तर चला बघत रहा, स्किप न करता पूर्ण आजचं तुम्हाला रुटीन शेअर करणार आहे। आणि बघा, आता आज ती अंगारकी चतुर्थी आणि हा अंगारकी चतुर्थीचा ब्लॉग तुम्हाला येत आहे। तर चला, आम्ही गावाकडील सर्व बहिणी एकत्र आलेलो आहेत। आणि बघा, ही सर्वात छोटी बहीण आहे माझी, आणि ही तिची मुली, ही तिन्ही मुली तिच्याच आहेत आणि त्यांचं चाललं आहे मोबाईल बघण्याचं काम। ही आहे सगळ्यात मोठी बहीण आहे माझी, तर ती सुद्धा फ्रेश होती आहे आणि आवरते आहे। आणि बघा, व्हिडिओ नको काढू म्हणते, आणि छोटी मुलगी बघा माझी, ही उड्या मारत आहेत। आणि ही सर्वात आपली 3 नंबरची बहीण आहे माझी। तर हिच्या अगोदर मला भाऊ आहे आणि त्या भावाच्या नंतर ही आहे 3 नंबरची बहीण, आणि ही सर्वात मोठी बहीण आहे। आणि ही बघा माझी मोठी मुलगी, ती आता घर झाडत आहे। तर चला, सगळ्यांना हाय करत आहेत। आणि बघा, आता मी इकडं आलेली आहे गावाकडील, जसे की तुम्हाला माहीतच आहे, मी गावाकडचा व्हिडिओ देखील तुम्हाला शेअर केलेला आहे। आणि बघा, खूप मोठं घर आहे माझं गावाकडील हे मम्मीचं। तर बघा, इथले देवघर किती स्वच्छ आहे आणि खूप सारे इथे पितळाची मूर्त आहे। आणि हे बघा, छोटंसं किचन, हे गावाकडील आपलं छोटं किचन आहे। आणि हे आहे स्टोर रूम। तर स्टोर रूममध्ये हे जे लागत नाही ते कपडे, कांदे आणि आपले आथरुणाच्या गोधड्या वगैरे, आणि जे यूज न होत आहेत ते कपडे यामध्ये असतात। आणि गौरी देखील यामध्ये त्यांनी स्टोर करून ठेवलेले आहेत। तर चला, आजचं आहे अंगारकी चतुर्थी आणि हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला अंगारकी चतुर्थीचा। तर खूप दिवस झाले आपले ब्लॉग काय आलेले नाही आहे। आणि चला, मी आता साडी वेअर केलेली आहे आणि असा काही तुम्हाला माझा लुक दाखवत आहे। चला, आज मला जायचं होतं गणपती दर्शनासाठी। चला, आता पुढं बघत राहा, व्हिडिओ स्किप न करता। चला, आता रिक्षामध्ये सर्व मुले, आम्ही तिघी चौघी बहिणी आणि मुलं इथे भरलेली होती, बसलो होतो। आणि चला, आता चाललो आहे आम्ही गणपती देवदर्शनासाठी। तर बघा, मुलांना देखील सुट्ट्या लागलेल्या आहे, या मुलांची काहीतरी मस्ती वेगळीच असते। तर चला, आणि आता छान, आता आम्ही इथे हे मळ्यामध्ये गणपतीचं मंदिर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे, म्हणजे छोटंसं मंदिर आहे गणपतीचं। आणि आजूबाजूचा परिसर खूप मोठा आहे आणि खूप मोठं म्हणजे मळा आहे। या मळ्यामध्ये बघितलं तर म्हणजे अंगुराचं बाग आहे, आणि एका साईडला मका लावलेली आहे, बाजरी लावलेली आहे, गहू देखील यामध्ये पेरता। आणि मळ्यामध्ये छोटंसं हे गणपतीचं मंदिर आहे। तर बघा, उन्हाळा दिवस आहे आणि सर्व शेतीची कामे इथे काढलेली आहे। आणि आता हे नंतर पुन्हा नांगरणी, पेरणी करतील आता पाऊस लागल्यानंतर। तर चला, आपलं आता मंदिर देखील आलेलं आहे। आणि बघा, आता इथे भाऊ आणि त्याची मिसेस हे पहिलेच ऑलरेडी आलेले होते, आणि गाडीमध्ये जागा नव्हती, तर आम्ही वेगळी गाडी करून आलेलो होतो। तर बघू शकता, खूप छान असं हे गणपतीचं मंदिर आहे आणि नवसाला पावणारा आपला हा गणपती आहे। तर तुम्ही देखील व्हिडिओद्वारे दर्शन घेऊ शकता। तर अंगारकी चतुर्थीनिमित्त आम्ही नेहमी इथे दर चतुर्थीला येत असतो, आणि लग्नाच्या अगोदर आम्ही नेहमी इथे दर्शनाला येत असतो। पण आता लग्न वगैरे झालेलं आहे आणि त्यानंतर काही आपल्या संसाराचे जे कामं असतात तर ते आपले चालूच असतात, आणि त्यानंतर आपलं काही येणं जाणं काही होत नसतं। तर चला, आता माहेराला आलो होतो, तर म्हणलं चला याचंही दर्शन करून जाऊया। तर त्यानंतर आम्ही सर्व आता छान असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं, आणि छान नारळ वगैरे फोडली होती, आणि खूप भव्य दिव्य असं म्हणजे मन प्रसन्न हे वातावरण वाटत होतं, खूप छान वाटत होतं। तर बघू शकता तुम्ही, छान अशी ही
छोटंसं मंदिर आहे, पण खूप आपली मनोकामना हे गणपती बाप्पा पूर्ण करत असतात. पण आणि नंतरून बघू शकता, ही आहे माझ्या चुलतेची मुलगी, जे आहे मला छोटी जावच आहे. आणि तेही आता दर्शन करत आहेत, कारण सर्वांनी दर्शन केली होती आणि तिचं दर्शन राहिलेलं होतं. तिचंही दर्शन झालं. त्यानंतर छान असं आम्ही छान बाहेरच्या वातावरणात सर्व बसलो होतो. तर ही बघा, सर्व माझी माहेरची फॅमिली आहे. ही भाऊ आहे आणि भाऊची मिसेस आहे आणि ह्या सर्व आम्ही तिघी चौघी बहिणी आहोत. आणि हे आमची सर्व मुले आहेत. तर बघू शकता, हे सर्व माझी माहेरची फॅमिली आहे. तर छोटी बहीण, मोठी बहीण आणि 3 नंबरची बहीण आणि मी आणि मुलं, आणि ही आहे चुलतेची मुलगी आहे माझ्या, जी की मला छोटी जावळ आहे, मी पहिलेच बोलले होते. आणि भाऊ आहे आणि त्याचंही लग्न झालेलं आहे. आणि हे बघा, आणि त्याचा हा मुलगा आहे बघा, तोही दर्शन घेत आहेत. तर बघा, दर्शन झालेलं आहे, पण पुन्हा दर्शन घेण्यासाठी तो पुन्हा आतमध्ये गेला होता आणि मुलांनी त्याचाही व्हिडिओ काढला होता. तर चला, त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. आणि आता छान आम्ही वातावरणात बसलेलो होतो. तर खूप छान म्हणजे वाटत होतं. इथं आजूबाजूचा परिसरही खूप छान वाटत होता. आणि दर्शनासाठी तर लोक येतच असतात दिवसभर. तर इथं बघा, मुलांची खूप सारी मस्ती इथे चालू होती. तर चला, आणि आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं होतं आणि आता पुन्हा आता घरच्या प्रवासासाठी जायचं होतं. त्यानंतर आता सर्वांना फोटोशूट करायचा होता. तर सगळे हाय करत आहेत, तर बघू शकता तुम्ही. आणि बघा, सगळ्यांना आता फोटो वगैरे काढायची होती, तर सगळे फोटो वगैरे काढत होती मुलांची आणि स्वतःची. तर बघू शकता. आणि तर छान असा खूप मोठा परिसर आहे. ते खूप म्हणजे नवसाला पावणारा हा गणपती बाप्पा आहे. तर खूप जण इथं नवस करत असतात दाळबट्टीचा. तर बघू शकता, आजूबाजूचे खूप ज्याची म्हणजे इच्छा पूर्ण झालेली आहे, ते देखील यांचा नवस पूर्ण करण्यासाठी इथे आलेली होती. आणि बघू शकता, त्यांचा 1.25 क्विंटलचा म्हणजे डाळबट्टीची तयारी चालू होती. त्यानंतर आम्ही छान दर्शन वगैरे घेतले होते आणि आता घरी जाण्यासाठी निघालो होतो. तर बघू शकता, आणि ते छान आता त्यांची बट्टी वगैरे म्हणजे नवस होता एका महिलेचा, आणि ती म्हणजे त्यांचं छान असं तिथं कार्यक्रम चालू होता. त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतली आणि चला आता पुन्हा चाललो होतं घरच्या प्रवासाला. तर बघू शकता, खूप सुंदर असं हे मंदिर होतं. आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप मोठा आहे. पुन्हा आता रिक्षामध्ये मुले बसली आणि त्यांचं चालू होतं आरडाओरडा. चला घरी आलो आणि पाणी वगैरे घेतले. पुन्हा आता दर्शनासाठी जायचं होतं. तर हे आहे माझ्या माहेरचं मंदिर आणि खूप मोठं मंदिर आहे. चला आता मंदिरात जाण्या अगोदर आम्ही देवीला साडी, चोळी, ओटीचं सामान घेत होतो. तर बघू शकता तुम्ही. आणि खूप सारी ते नारळाची वगैरे दुकानं आहे. त्यानंतर मी ओटीचं सामान घेतलं, फुलं वगैरे घेतले, खिंडी मेंढी असतात ते घेतले, तेल वगैरे घेतलं, देवीला साडी चोळी नेसवण्यासाठी घेतली. आणि हे बघू शकता, खूप मोठं मंदिर आहे माझ्या माहेरचं. हे खूप मोठं म्हणजे जागृत स्थान आहे. हे देवी दाक्षायणी मातेचं मंदिर आहे. आणि हे बघा, आता छान अशी ओटी घेतली आणि आता आम्ही चाललो आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही. आता आम्ही तिघीच म्हणजे पुढे आलो होतो आणि खूप ऊन असल्यामुळे मुलांना घरीच ठेवलं होतं, जे की 2-3 जण आले आणि काही जण घरीच होते. तर चला आता मंदिरामध्ये चाललो आहे दर्शनासाठी. आणि एका साईडला हातामध्ये मोबाईल धरून ब्लॉग काढत आहे. तर खूप सारं ऊन आहे बाहेर, तरीही आम्ही दर्शनासाठी गेलो. आणि बघू शकता, हा आतला परिसर खूप मोठं मंदिर आहे आमचं. हे देवी दाक्षायणीचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे. आणि आता मंदिराची पहिलीच पायरी येते आतमध्ये गेल्यानंतर. त्यानंतर पहिल्याच पायरीवर आम्ही हळदी कुंकू वाहिलं, फुलं वगैरे टाकली आणि आता पायऱ्या चढून आता वरती चाललो आहे दर्शनासाठी.
खूप पाय जळत होतं आणि खूप मोठं मंदिर आहे. तर उन्हाळा दिवस चालू आहे, प्रत्येक जण दर्शनासाठी येत असतं. चला, मंदिराच्या वरती पायऱ्या चढून आल्यानंतर इथे लागतो होम आणि या चौकटीमध्ये खूप मोठ्या याच्यामध्ये होम पेटवतात. आई दाक्षायणीच्या इथे जे नवस असतात ते इथे त्याला देत असतात. त्यानंतर पुढे 2-3 पायऱ्या चालवल्यानंतर ही छान अशी ही कासवाची मूर्त आहे आणि छान अशी ही वाघाची मूर्त आहे, सिंहाची मूर्त आहे. चला, आता आम्ही दर्शनासाठी आलो होतो आणि यांना देखील आपण आता हळदी कुंकू वाहूया. फुलं वगैरे वाहिली होती आणि त्यानंतर चला आता आपल्याला दाक्षायणी मातेचं दर्शन घ्यायचं होतं. त्यानंतर घंटा वाजवायचा होता बहिणीला आणि खूप छान असा परिसर आहे. तर बघू शकता तुम्ही, आम्ही दोघीही बहिणी. तर बघू शकता छान अशी ही दाक्षायणी मातेची मूर्त आहे. खूप म्हणजे सुंदर आहे, खूप छान असा शृंगार केलेला आहे मातेने आणि छान वस्त्र अलंकार आणि साडी छान अशी वेअर केलेली आहे. तर खूप सारे हे भाविक इथे दर्शनासाठी येत असतात आणि चैत्र महिन्यामध्ये तर आईचा काहीतरी जागर वेगळाच असतो आणि खूप छान अशी इथे जत्रा भरती आणि खूप छान असं वातावरण होतं. तर चैत्र महिन्यामध्ये तुम्ही नक्की इथे व्हिजिट द्यायला या आणि खूप छान असं इथं मन प्रसन्न होतं. तर आपली नवसाला पावणारी ही आई दाक्षायणी माता आहे आणि हिची छान कथा आहे आणि इतिहास देखील आहे. तर तुम्हाला मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार आहे. आणि आपली हे आपल्या देवीचं नाव म्हणजे तुम्ही गुगलवर देखील आईचा इतिहास आणि कथा बघू शकतात. तर चला, दानपेटीमध्ये छान असं मी 120 रुपयाचं दान केलं होतं. त्यानंतर तेल घेतलं होतं, तेल देखील वाहून घेतलं होतं. त्यानंतर ओटीचं सामान घेतलं होतं, ओटीवर छान असं हळदी कुंकू वाहून घेतलं आणि ओटी देखील आईला वाहिली होती. तर आपली पूर्ण सगळी इच्छा इथे पूर्ण होतात आणि नवसाला पावणारी ही देवी आहे. तर तुम्ही देखील इथे दर्शनासाठी येऊ शकतात. खूप लांब इथे दर्शनासाठी भाविक येत असतात. आणि आईचा गाभारा बघू शकता, खूप मोठा आहे आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान आणि मोठा आहे. आणि जत्रेच्या वेळेस तर खूपच गर्दी असते. तर चैत्र पौर्णिमाला आपल्या आईचा इथं उत्सव असतो. आणि बघू शकता आता आम्ही सर्व तिन्ही बहिणींनी दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला गोलचक्कर मारायचं आहे. तर पाठीमाग देखील इथे दर्शनासाठी गोल फेरा मारून येतात आणि आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर इथे चाललो आहे गोल फेरा मारण्यासाठी. तर इथं बघू शकता मोठी बहीण आहे, ती पुढे चाललेली आहे आणि मी शूट्स घेत चालली होती. तर बघू शकता तुम्ही छान असा हा पाठीमागचा नजारा आहे. तर आणि खूप सुंदर मंदिर आहे, एकदम स्वच्छ मंदिर आहे आणि आपला आतला हा गाभाऱ्यातला हा सीन तुम्ही बघू शकता. आणि आपला हा आजूबाजूचा परिसर, तर इथे राहण्याची सुद्धा सोय आहे. तर इथे रूम वगैरे घेऊन सुद्धा इथे राहू शकतात आणि बघू शकता इथे खूप म्हणजे त्यांनी सोय वगैरे केलेली आहे जेणेकरून जे बाहेर गावचे पब्लिक येते असते दर्शनासाठी त्यांची सुद्धा राहण्याची खाण्याची खूप सोय आहे इथे. आणि चला, दर्शन वगैरे घेतलं होतं आणि आता आम्ही निघालो होतो घरी. चला, आता अंगारकी चतुर्थीनिमित्त हा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केला आहे दर्शनाचाच आणि गावाकडील हा व्हिडिओ होता.
तर जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि खूप खूप सपोर्ट देखील करू शकता. तर चला, गावाकडील व्हिडिओ तुम्हाला मी जास्तीत जास्त काही शेअर केलेली नाही आहे, पण जर तुम्हाला हे व्हिडिओ गावाकडील बघायला आवडत असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून मी तुम्हाला अजून देखील गावाकडील सगळे व्हिडिओ मी तुम्हाला व्हिजिट करणार आहेत. चला, खाली उतरल्यानंतर महादेवाचं मंदिर होतं, तिथे दर्शन केलं. नंतर गणपती बाप्पाचं दर्शन होतं, तेही दर्शन केलं. भेटूया नेक्स्ट एपिसोड.